कामाच्या आहारी जाते ती, म्हणून त्यांनाही त्यांच्या हातून या जर जीवाचा उद्धार होत नाही. आणि जी संसारिक होऊन जी सद्गुरू तुया त्याच्या हातनं उद्धार या जर जीवाचा होतून ती संसारिकच उद्धार करतात. म्हणून प्रत्येक संतांनी हीच सांगितले की संसार करून परमार्थ करा. वैरागी राहू नका, संन्यासी राहू नका, जपी तपी होऊ नका, काय करू नका. ती कडेला जात नाही. चुकली या वर्म थोडा जर वर्म चुकलं त्याला वैराग्याला संन्याशाला तर त्याला फेरा पडून त्याचं केलेलं तपश्चर्या भंगाला जाते. म्हणून साठी संसारिकाच्या हातून एक नाम घेतलं तर हजारो नामाचं पुण्य लागतं. वैराग्यानं हजारो लाखो नाम घ्यावं तेव्हा एका संसारी जीवाच्या बराबरी होती. म्हणून साठी कलियुगात तुकोबांनी सांगितलं हा तुका म्हणे गुणचंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हाराया कारण उच्चारण जडजी जे जन्माला जीव आलाय देवापासून घ्या ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत समजायला मी पाण्याने समजायला गर्व आहे. ब्रह्मदेवा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आहे. तुम्हाला या आपण म्हणतोय तुम्हाला मला लय मीपणा आहे, ह्याला लय मीपणा, याला नाही पण मीपणा समजायलाच आहे. एक कारण त्याला एक अशी घडली की जे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही तीन देवता होत्या. ह्या तीन देवताच्या तीन बायका लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती. ह्या तिघीला काय झाला अभिमान आला. काय अभिमान आला हे त्याचा पाहणं बाया बसले असते. गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे पुराणातलीच सांगणार, बाहेरचं एक सुद्धा सांगणार नाही. ह्या तिघीला गर्व काय आला. ही गप्पा बायाची सव कशी असती, गप्पा आणत बसायची. एक बाय आली का दुसरी, दुसरी आली का तिसरी, अशा 10-5 गोळा होते त्या. गप्पा आणत बसायच्या. कुणाचं ह्याचं धुणं धू, त्याचं धुणं धू, त्याचं ही कर, असं करत बसायचं. मग त्या तिघीला काय वाटायला लागलं की माझ्या मालकामुळं ही जग चालतंय. ह्या तिघीला वाटायला लागलं. मग माझा मालक भगवान शंकराला वाटलं एवढा माझा, पार्वतीला वाटलं भगवान शंकरा एवढा माझा मोठा देव आहे. माझ्या देवाशिवाय ही सृष्टीची ही रचना घडण वळण होतच नाही. विष्णू भगवानाच्या मंडळीला वाटायला लागलं लक्ष्मीला माझ्या जर विष्णूने एवढं नाही केलं तरी कसं होणार आहे. मग अशा तिघीचा विचार झाला. यांना गर्व आला. नारद महर्षीला काम तेवढं, दुसरं काय काम आहे. नारद महर्षीने तेवढाच धागा पकडला. यांना गर्व आला. यांचा कसा हरण करायचा नारद महर्षीने ठरवलं. आणि नारद महर्षीच्या तिघीजवळ गेले आणि त्या तिघीला एकच काम सांगितलं, तुम्ही काय करू नका. म्हणजे तुमच्यापेक्षा हजारो पट असणारी एक स्त्री आहे. ह्या ज्या स्त्रीच्या अंगात एवढी ताकद आहे की जिथं सूर्य उगवतोय ही सूर्य कुणाला थांबत नाही. किती जरी त्याच्या अंगात आलं तर सूर्य उगवायचा थांबत नाही. एवढी त्या महात्मेच्या अंगात ताकद आहे. म्हणजे कोणत्या अंगात आहे तर त्या स्त्रीच्या अनुसार म्हणजे ती दिवस जर उगवूच आज नको म्हणून सांगितलं तर उगवूच देत नाही. एवढी ताकद आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा कशीच तुमची पतिव्रता आले पण म्हणली. असं त्या तिघांनी काय सांगितलं आताच केला आणि असं जेवणार नाही. मग कसं जेवणार आहे तुम्ही तर आम्हाला तुमच्याकडून नग्न भोजन पाहिजे. नग्न भोजन पाहिजे म्हणल्यानंतर अनुसाय मातेनं 10 मिनिटं डोळे झाकून विचार केला. आता ओळखले त्याने हे कशाला आलेले, हे कशा पाय पाठवले या तिघीने. असा अंतरेण मी जाणलं. डोळे झाकून विचार केला आणि आपल्या अत्री ऋषीचं नाम चिंतन हृदयातून चालू केलं. अत्री ऋषीचं अनुसया मातेनं नामचिंतन चालू केल्या अत्री ऋषी तेवढ्यात 5 मिनिटात हजर झालं. बाहेर गेलेलं होतं. आला आणि अत्री ऋषी जरा साष्टांग दंडवत अनुसया मातेनं घातला आणि सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश्वर आपल्या दारात आले, ते आपल्या घरात आले ते आणि ते असं जेवण मागते ती मला. तर आता ह्याला काय उपाय म्हणल्यानंतर अत्री ऋषीने सांगितलं काही सुद्धा तुम्ही काळजी करू नका. एका सेकंदात तुम्ही यांना जेवण नग्न भोजन द्या म्हणून सांगितलं. अत्री ऋषीनं कमंडलूतलं पाणी काढलं आणि तिघाच्या बी अंगावर पाणी टाकल्या. तिन्हीच्या तिन्ही पाळण्यातली बाळ झाली. पाळण्यातली
मला सांगा जन्मल्यापासून 12 वर्षापर्यंत ही बाळ रूप असतं, देवरूप असतं. ही जीव जन्मल्यापासून 12 वर्षापर्यंत बाळ रूप देवरूप असतं. मग आता देवरूप झाल्यानंतर आता देवच होईन म्हणते ती होती तरी का चित्ती. ते बाळ केल्या पाहिजे ते बाळ केल्यानंतर देवच झाली आणि सांगितलं एका सेकंदात आखरी ऋषीनं आता तुम्ही काळजी करू नका. काय करा आता तुम्ही आता यांना पाळण्यात घाला, झोका द्या आणि एवढंच करा. आपण अनुसया मातेने एक विचारलं महत्वाचं, आखरी ऋषीला तुम्ही सर्व केलं, ह्यांना बाळ केली, देव केलं, पण आता ह्यांना मी जेवण काय घालणार. आता जन्मल्या खाते गाव भात हिनं शिजवून भात पुढे लावता अनुसया मातेनं, पण भात खाणार आहे की आता ही बाळ. मग काय करावं लागेल, ह्यांना दूध पाजावं लागेल म्हणल्यानंतर ऋषीने सांगितलं एका मिनिटात असं दूध तयार केलं, स्तनाला पाना फुटला आणि ती तिन्ही बाळ दूध पाजलं त्या अनुसया मातेला. आणि दूध पाजून असं भोजन दिल्यानंतर मग त्यांना सांगितलं आता असंच या पाण्यात राहायचं, कुठवर राहायचं, जोपर्यंत माझी पतिव्रतापणाचं वचन आहे तोपर्यंत या पाण्यात राहायचं म्हणून सांगितलं. तोपर्यंत राहायचं सांगितल्यानंतर पण इकडे ह्या तिघीला दम निघणं वाटायला लागलं. आपला जर संसाराचा एखाद्याचा पती जर बाजारला गेला सकाळी तर तिथं झाला का आपण म्हणाले पौर्णिमा मास मार्गशीर्ष पौर्णिमा मास मार्गशीर्ष वासर उत्सव काळ गुरुदेव उत्सव काळ हेमंत नक्षत्र रोहिणी हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्र रोहिणी पूर्ण अवतार पूर्ण अवतार पूर्ण अवतार खाली बसा
अनुसयानी जाणून वेळा पाहून
सविताची मन